कथाविश्व चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत फुलराणी या कथेचा 6वा म्हणजेच अंतिम भाग. तर मागच्या भागात आपण पाहिले की प्रचितीचे आई वडील अजिंक्यला भेटायला त्याच्या गावी जाणार असं ठरतं. चला तर आता पुढे ऐकूया. ठरल्याप्रमाणे प्रचिती तिच्या मॉम डॅड सोबत अजिंक्यच्या गावी आली. गाडी गावाजवळ पोहोचतात प्रचितीच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली. तो हिरवागार निसर्ग, अंगाला स्पर्शून जाणारा गारगार वारा ती परत एकदा अनुभवत होती. डॅड म्हणाले, काय मस्त वाटतंय ना इथे. कितीतरी वर्षांनी या मोकळ्या हवेत फिरल्यासारखं वाटतंय. आमचं बालपण अशाच वातावरणात गेलेलं. धमाल मजा करायचो आम्ही. प्रचिती म्हणाली, डॅड खरंच मस्त वाटतंय. मी इकडे 1 आठवडा होते ना तेव्हा तर वेडी झालेले सगळं बघून. माझ्यासाठी तर पहिलाच अनुभव होता तो. इकडे ना जवळच मस्त डोंगर रांगा, नदी सुद्धा आहे. अजिंक्य आणि मी दररोज जायचो तिकडे. जाम मज्जा यायची. ते ऐकताच मॉमने प्रचितीकडे जरा रागातच बघितले. तशीच प्रचिती मॉमची नजर चुकवत गाडीच्या बाहेर बघू लागली. प्रचिती तिच्या मॉम डॅड सोबत गावी येते याची अजिंक्यला जराही कल्पना नव्हती. दोघांचं बोलणं इतक्यात बंदच होतं. बघता बघता तिघेही अजिंक्यच्या फार्म हाऊसवर पोहोचले. अजिंक्य शेतात काहीतरी काम करत होता. घराजवळ कुणाची गाडी आली हे बघायला तो त्याच्या फार्म हाऊसकडे येऊ लागला. सुंदर रंगबिरंगी फुलांची शेती, टुमदार दुमजली फार्म हाऊस बघताच मॉमच्या तोंडातून नकळत शब्द निघाले, वा काय मस्त प्लेस आहे. अगदी एखाद्या मराठी चित्रपटात बघितल्यासारखं वाटतंय. प्रचितीला ते ऐकताच मनातून आनंद झाला. मॉम आणि प्रचिती गाडीतून उतरल्या. डॅडने बाजूला असलेल्या भल्या मोठ्या झाडाखाली गाडी पार्क केली. तितक्यात रेश्मा घराबाहेर आली आणि प्रचितीला बघताच अगदी पळतच येऊन तिला मिठी मारत म्हणाली, प्रचितीताई तुम्ही असं अचानक, म्हणजे दादा काही बोलला नाही तुम्ही येणार आहे ते, पण सरप्राईज आवडलं बरं का आम्हाला. या ना. हे आई बाबा का तुमचे? प्रचितीने मॉम डॅडला रेश्मासोबत ओळख करून दिली. रेश्माने तिघांचेही हसत मुखाने स्वागत करत आईला हाक मारली. कोण आलंय बघायला आई दारात आली आणि प्रचिती आईबाबांसोबत आलेली बघताच त्या म्हणाल्या, रेश्मा जा आरतीचे ताट आण देवघरातून पटकन. अजिंक्यच्या आईने तिघांचे ओवाळून स्वागत केले. मागोमाग अजिंक्य आला आणि तिघांना असं आलेलं बघून स्तब्ध होऊन नुकताच प्रचितीकडे बघत राहिला. प्रचिती म्हणाली, मॉम डॅड हा अजिंक्य. दोघांनी वळून त्याला बघितले. उंचपुरा पिळदार शरीरयष्टी असलेला अजिंक्य दिसायला अगदी राजबिंडा. मॉम डॅडने त्याला बघताच त्याने वाकून दोघांना नमस्कार केला. अजिंक्यने त्यांना हॉलमध्ये सोफ्यावर बसायला सांगितले. रेश्मा थंडगार पाणी घेऊन येत म्हणाली, छान गरमागरम चहा बनवते मी, तुम्ही निवांत बसा. असं अचानक आलेल्या आणि फारशी ओळख नसलेल्या पाहुण्यांचे इतके उत्साहाने होणारे स्वागत बघून मॉम डॅडला मनातून आनंद झाला. तुम्ही तिघेही फ्रेश व्हा म्हणत आईने लगेच नाश्त्याची तयारी केली. तिघेही फ्रेश होऊन आले. तसंच सगळ्यांनी एकत्र बसून गरमागरम नाश्ता, कडक चहा घेतला. जरा औपचारिक गप्पा सुरू झाल्या आणि गप्पांच्या ओघात रेश्मा म्हणाली, प्रचितीताई मुंबईला गेल्यापासून आमचा अजिंक्य दादा फार शांत झाला बघा. त्यावर प्रचिती जरा लाजली आणि अजिंक्य म्हणाला, असं काही नाही, जरा कामात बिझी होतो, पण आमची रेश्मा फार फोडकर आहे. अगदी माझ्यावर लक्ष ठेवून असते बघा. त्यावर सगळे हसायला लागले. डॅड म्हणाले, प्रचिती मुंबईत आल्यावर ही जागा खूप मिस करत होती. खूप कौतुक केले तिने इथल्या निसर्ग सौंदर्याचे. मग आम्ही ठरवलं आता सगळेच जाऊया काही दिवस राहायला, म्हणून असं अचानक आलो आम्ही. अजिंक्यची आई त्यावर म्हणाली, बरं झालं, आम्हालाही प्रचितीची आठवण यायची ती परत गेल्यावर. खरंच छान वाटलं तुम्ही इकडे आलेले बघून. निवांत राहा, काहीच संकोच वाटू देऊ नका. मॉम म्हणाले, हो नक्कीच. चला अजिंक्यची फुलांची शेती बघून येऊया का? अजिंक्य मॉम डॅडला घेऊन शेताकडे निघाला. मागोमाग प्रचिती आणि रेश्मा सुद्धा गेल्या. इतकी सुंदर रंगबिरंगी फुले, त्यांच्या निगराणीसाठी केलेले शेड, पाण्याची सोय, सगळी व्यवस्था बघून मॉम डॅड इम्प्रेस झाले. फिरत फिरत सगळे नदीकाठी गेले. निळेशार आकाश, कोवळे ऊन, नदीकिनारी वाहणारा वारा मन अगदी प्रसन्न करत होता. मॉम किती फ्रेश दिसते सगळं बघून, असा विचार प्रचितीच्या मनात आला. सायंकाळी सगळे अंगणात बसून गप्पा मारत होते. आजूबाजूच्या झाडांवर पक्ष्यांची किलबिल ऐकून मॉम म्हणाली, किती मस्त वाटतंय ना. मी जन्मापासून शहरात राहिले, त्यामुळे हा सगळा अनुभव मला कधी घ्यायलाच मिळाला नाही. रात्रीच्या जेवणात आईने मस्त चुलीवरच्या भाकरीचा बेत ठरवला.
अंगणात चूल पेटवून रेशमाच्या मदतीने छान स्वयंपाक केला. आकाशात लुकलुकणारे चांदणे, चंद्रप्रकाश मन प्रफुल्लित करत होता. अंगणात बसूनच निसर्गाच्या सानिध्यात सगळ्यांनी मस्त जेवण केलंय. सकाळी डोंगरावर मॉर्निंग वॉकला गेल्यावर मॉम डॅड अगदीच आनंदी वाटत होते. रेश्मा हळूच प्रचितीला म्हणाली, ताई, तुम्ही आल्यापासून दादा आणि तुम्ही एकही शब्द बोलला नाही. सगळं ठीक आहे ना? प्रचिती म्हणाली, हो, मॉम डॅड बसल्यामुळे कदाचित आम्हाला बोलायला चान्स मिळाला नाही. डोंट वरी. असं सगळं अनुभवत 2 दिवस कसे निघून गेले मॉम डॅडला कळलं सुद्धा नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यावर रेश्मा आणि प्रचिती घराबाहेर अंगणात फिरायला गेल्या. प्रचिती तिथे नाही हे बघताच मॉम अजिंक्य आणि त्याच्या आईला म्हणाली, खरं सांगायचं तर आम्ही अचानक इकडे आलो, यामुळे तुम्हाला जरा वेगळं वाटलं असेल, पण प्रचिती अजिंक्यमध्ये फार गुंतली आहे. ती तिकडे आल्यावर फार वेगळी वागायला लागली. असा बदल तिच्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच बघितला. हेच नाही तर तिने हे मान्य सुद्धा केले की तिचं अजिंक्यवर प्रेम आहे. हे ऐकल्यावर अजिंक्यला काय बोलावं सुचेना. आईने त्याचे बदललेले भाव बघितले आणि म्हणाली, ताई, खरं तर रेश्मा म्हणाली तसंच अजिंक्य सुद्धा हल्ली फार गप्प असतो. प्रचिती येऊन गेल्यापासून त्याचं वागणं बदललं. रेश्माकडून मला कळालं की त्याला प्रचिती आवडते. प्रचिती आम्हाला सुद्धा लळा लावून गेली. खूप गोड मुलगी आहे ती, पण तुम्ही शहरात राहणारे, तिला या वातावरणाची सवय नाही. त्यामुळे मी त्याला समजवलं की प्रचितीविषयी असा विचार करू नकोस. डॅड म्हणाले, अजिंक्य, तुझ्या मनात काय आहे ते तू मोकळेपणाने सांग. तुम्हा दोघांचं मत जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अजिंक्य जरा घाबरतच म्हणाला, काका, खरं सांगायचं तर मला प्रचिती पहिल्या नजरेत बघता क्षणी आवडली, पण मी माझ्या मनाला आवरलं. नंतर आठवडाभर आम्ही एकत्र काम केलं. प्रचितीला आजूबाजूचा परिसर बघायला सोबत घेऊन गेलो. तिचं लोभस, प्रेमळ, हुशार, जरा अल्लड पण तितकाच आत्मविश्वास असलेला व्यक्तिमत्व बघून या एकत्र घालवलेल्या अगदी एका आठवड्यात मी तिच्या प्रेमात पडलो. ती मुळात आहेच अशी की कुणालाही अगदी सहज आवडेल, पण मला हे कधीच सांगायचे नव्हते. तिच्या मनात काय आहे हे मला माहीत नव्हतं. प्रॅक्टिकल विचार केला तर आम्हा दोघांची परिस्थिती खूप वेगळी आहे हे मला कळत होतं, पण नकळत मी तिच्यात गुंतलो. प्रचितीमुळे टीव्हीवर माझी मुलाखत आलेली बघून भावनेच्या भरात त्या दिवशी अचानक मी तिला आय लव्ह यू म्हणालो, पण मला खूप अपराधी भावना आलेली मनात. नंतर विचार केला की हे नातं इथेच थांबवूया. तिचा फोन घ्यायचं मी बंद केलं. वाटलं वेळ गेला की प्रचिती मला सहज विसरून जाईल आणि मी तिच्या आठवणी मनात साठवून हळूहळू यातून बाहेर पडेल. अजिंक्यचा स्पष्टपणा, प्रचितीविषयी असलेल्या भावना सगळं बघून डॅड म्हणाले, किती निर्मळ मन आहे रे तुझं. अगदी सहज बोलून गेलास मनातलं सगळं. मला आवडला तुझा हा सच्चेपणा. मॉम त्यावर म्हणाली, अजिंक्य, असं बोलायचं बंद केलं की सगळं ठीक होतं का? मनातून आवडलेल्या व्यक्तीला असं सहज विसरता येतं का? आयुष्य आनंदात घालवायला ना मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तीची साथ असणं खूप गरजेचं असतं. पैशाने वस्तू विकत घेता येते, पण प्रेम नाही. प्रचितीला आम्ही समजवलं, तुला विसरून जा म्हणत एखादा श्रीमंत मुलगा शोधून तिचं लग्न लावून दिलं तर ती कधीच आनंदात राहू शकणार नाही याची खात्री आहे आम्हाला. त्या दिवशी तिने तुझ्यावर प्रेम आहे हे मान्य केले तेव्हा मी खूप चिडले, पण तिचे डॅड तिच्याशी बोलायला खोलीत गेले तेव्हा मागोमाग मीही गेले. लपूनच दोघांचं बोलणं ऐकलं तेव्हा मला लक्षात आलं की प्रचितीने तिचं करिअर, भविष्य सगळ्याचा नीट विचार करून अजिंक्यसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आहे. पण आम्हाला तुला भेटायचं होतं. इथलं सगळं बघून नंतर तिचा निर्णय योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यायची होती, म्हणून आम्ही तिघेही इथे आलेलो. इथे आल्यापासून आम्ही बघतोय प्रचिती आणि अजिंक्य एकमेकांशी जराही बोलले नाही, पण दोघांच्या मनात काय चाललंय हे स्पष्ट दिसत आहे. प्रचिती इकडे आल्यापासून अगदी आनंदात आहे, मोकळेपणाने वावरते आहे. आमच्यासाठी ती आनंदी असणं हीच खरी कमाई आहे. तिचा आनंद हा अजिंक्यचा सहवासात आहे याची खात्री पटली आता. तुम्ही सगळे खूप प्रेमळ आहात. प्रचितीला आमच्यापेक्षा जास्त जपणार यात काही शंकाच नाही. अजिंक्य, लग्न करशील का प्रचितीसोबत? प्रचिती आणि रेश्मा घरात येताच प्रचितीने मॉमचे बोलणे ऐकले. तशीच ती म्हणाली, मॉम, खरंच तुला काही हरकत नाही आमच्या नात्याविषयी? मॉम म्हणाली, नाही, मला मान्य आहे तुमचं प्रेम, पण आता अजिंक्य आणि त्याच्या घरी तू पसंत असणार तर पुढे काय ते ठरवू. आई म्हणाली, अहो असं काय म्हणताय? प्रचितीसारख्या गोड मुलीला कोण नाही म्हणणार? काय अजिंक्य? अजिंक्य जरा लाजतच म्हणाला, हो,
मला काहीच हरकत नाही. रेश्मा आनंदात नाचायला लागली. दादा, मला तर आधीच कळलं होतं तुझं गुपित. आता प्रचितीला वहिनी म्हणणार मी. ताई नाही, प्रचिती अजिंक्यला म्हणाली. पण अजिंक्यने मुळात मला अजून प्रपोज कुठे केलाय? अजिंक्य हळूच उठला आणि बाजूच्या फ्लॉवर पॉटमध्ये ठेवलेले लाल सुटूक गुलाबाचे फूल हातात घेऊन प्रचितीकडे आला आणि तिच्या समोर गुडघ्यावर बसून म्हणाला, मला ना नेहमी स्वप्न पडायचे, त्यात एक सुंदरी माझ्या फुलांच्या शेतात बागडताना दिसायची. आनंदाने मला बघत मनसोक्त हसायची आणि मी तिच्याकडे बघून घायाळ व्हायचो. मी तिला फुलराणी म्हणायचो. ती स्वप्नातली राणीस तू आहे प्रचिती. तूच माझ्या स्वप्नाची राणी, तूच माझी प्रेम कहाणी. तूच माझ्या स्वप्नाची राणी, तूच माझी प्रेम कहाणी. भास तुझा फुला फुलात, तूच माझी फुलराणी, तूच माझी फुलराणी. विल यू मॅरी मी प्लीज प्रचिती मॅडम? त्यावर डॅड म्हणाले, क्या बात है अजिंक्य, तुम शायर भी हो. प्रचिती गोड हसत फुल हातात घेऊन मानेनेच होकार देत लाजून अजिंक्यच्या मिठीत शिरली. अजिंक्य म्हणाला, मॅडम सगळे आहे तिकडे. ती लाजून चूर होत धावत शेताकडे गेली. तसंच मॉम डॅड म्हणाले, चक्क लाजलीही. चला तर ताई, आता लग्नाची तयारी करायला हरकत नाही. सगळे आनंदाने हसत नव्या नात्याचा आनंद साजरा करत होते. सगळ्यांची नजर चुकवत अजिंक्य प्रचितीच्या पाठोपाठ शेताकडे गेला. प्रचिती शेतात अगदी त्याच्या स्वप्नातल्या फुलराणीसारखी आनंदात बागडताना दिसली. तिच्याजवळ जाऊन तिचा हात हातात घेत अजिंक्य म्हणाला, आय लव्ह यू प्रचिती. प्रचिती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, आय लव्ह यू टू. दोघांच्या या प्रेमाला सारी रंगबिरंगी फुले जणू साक्ष देत होती. तर ही फुलराणी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.